अचानक पाणी आलं. स्वागत आहे नंदादीप लाईफस्टाईलमध्ये. तर आज सकाळी सकाळी मी संघर्ष पप्पांना म्हटलं बोरिंग चालू करा. आमच्या बोरिंगचं खूप दिवसापासून पाणी गेलेलं आहे, म्हणजे 8-15 दिवसातून यायचं अधूनमधून थोडं थोडं. तर ते चालूच नव्हते करत बोरिंग. मी म्हटलं करून तर पहा. तर आज बोरिंगला बघा खूप पाणी आलं आहे. चला मी तुम्हाला दाखवते पाणी किती भरलं आहे. बघा एक ड्रम भरला आहे, एक ही कॅन भरली, एक बकेट आणि मी हंडे आणते आता. खूपच पाणी अचानक तिकडे नाही होतं, तिकडे यायचं का जोडून. आता काय करायचं, कोणते भांडे भरायची. खुश झालोय मी, खूप पाणी. छेका तो दिखाओ. तर फ्रेंड्स पाणी काही थांबतच नव्हतं, पाणी चालत होतं. किती भरलं दाखव आपण. चला दाखवत तुम्हाला. पहिले एक बाहेरची टाकी झाडांना पाणी दिलं आणि इकडे एक टब भरला छोटा. तर बोरिंग अचानकच चालू केली आणि केव्हाचं पाणी चालू होतं, पाणी शेवटी संपलंच नाही, बंदच नाही झालं. म्हणजे मग आम्हीच बंद केली मोटर, कारण की सर्व भरल्यानंतर, सर्व भांडे भरल्यानंतर कशामध्ये पाणी भरावं. तर मी तुम्हाला दाखवते किती पाणी भरले. इथे एक ड्रम भरला, बाकीचे एवढे भांडे भरले. एवढे भरल्यानंतर आम्हाला सुचत नव्हतं काय भरावं, म्हणून एक कॅन आणली, ती पण भरून घेतली आणि बाकीचे छोटे छोटे भांडे भरले. तरी पाणी चालूच. मग आम्ही इथे भरले भांडे, एवढं पातेलं भरलं, भांडे सर्व भरलं. त्या ड्रममध्ये पण पाणी टाकलं आणि कॅनी बिनी सर्वच भरलं. तेवढं भरूनही पाणी संपलंच नाही. मग हे भांडे भरले, माझे भांडे पण घासायचे बाकी आहेत. तर हे सर्व भांडे भरले, छोटे 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 सर्व भांडे भरले. आणि आता वायर वेर काढून ठेवतात, मोटर लावलेली. तर अशी आमची घाई झाली. अचानकच आम्हाला वाटलंही नव्हतं एवढं पाणी येईल. अचानक कशात भरावून कशात नाही झालं, कारण की आताच पाणी येऊन गेलेलं आहे. तर जास्त भांडे पण रिकामे नव्हते. तर आम्ही तसंही पाणी जास्त हे करत नाहीत, पाण्याचा वापर कमीत कमी करतो. तर मग पाणी भरलेलेच होते भांडे. मग म्हटलं कशात भरावं कशात नाही, अशी घाईच झाली होती आमची. तर यांनाही काही सुचत नव्हतं. हे म्हटलं चालूच नाही करायची म्हणजे पाणीच नाही येणार तर कशाला चालू करायची. फजिती उडेल आमच्या मध्ये. पाहिला पण खुशी पण खूप झाली. इतकं पाणी, इतकं सारं, एवढा कडकड उन्हाळ्यामुळे किती पाणी भरलं. आम्ही नुसतं पळत एक सुद्धा येत नव्हता, फोर्स पण कमी होत नव्हता. आता बंद केली आणि तो पाईप इथपर्यंतच पुरतो जिथे आमचा ड्रम ठेवलेला आहे. तर तिथून पलीकडच्या रूममध्ये जास्त मोठा नाही तो पाईप. तर मग हंड्याने पळत न्यायचं आणायचं असं. पण आजचा दिवस मला खास आहे आपल्यासाठी. आज आपल्या दादाचा पेपर पण आहे आणि सकाळपासून आज आपण खूप खुश पण होतो आणि अजून जास्त आता हे पाणी आल्यामुळे खूपच खुशी आहे. अचानक पाणी आलं, पाऊस नाही पडला, काही नाही आमच्याकडे अजून. पाण्याचं खूप टेन्शन आहे, कारण कसं आम्हाला रोजच्या दैनिक जीवनात पाणी वापरायला लागत आहे. परंतु झाडांना पण आता खूप झालं, आपल्या झाडांसाठी गार्डनसाठी पाणी. हो, आता बघू दुसऱ्या टायमाला येतं का नाही येतं, किंवा मग पाऊस आल्यावर येईल, नाही की नाही. आता काय माहिती तिकडे असंही झालं असेल ना, पुढच्या गावामध्ये पाऊस पडला वरती पाऊस झालाय त्याच्यावर, असंही होऊ शकतं. आमच्याकडे तर पाऊस नाही पडला, एकही पाऊस नाही पडला अजून, तरी आलं बोरिंगला पाणी. तर ठीक आहे, आलं तर खूप चांगलंच झालं. तर पाणी भरल्यानंतर बराच उशीर झाला होता मला स्वयंपाक करायला, त्यामुळे आम्ही स्वयंपाक केला आणि लवकर जेवण केले. जेवण करताना पण मालाची गाडी आलेली होती दुकानामध्ये, त्यामुळे काही आम्ही शूटिंग केली नाही आणि पटकन जेवण वगैरे केले. कामावरची बाकी होते, कामं आवरले. आणि आता संघर्ष काय करतोय बघा. तर संघर्ष आज बनवणार आहे पपईचा मिल्कशेक. हा, पपया मिल्कशेक आहे ना. पपया मिल्कशेक. तर चला आता मी संघर्षला मदत करते आणि पपया शेक झाल्यावर दाखवते. तर बघा आज आम्ही बनवलंय पपया शेक. चला आता मी पपया शेक घेऊन आले आणि संघर्ष पप्पा इथे बसलेत. तर बघा आज आम्ही बनवलंय पपया शेक. आणि थंड आहे ना. छान झाला, खूपच छान आहे. खरंच खूप चहाऐवजी आपण सर्वांनी जर हे जरी पेलं तर खूप छान.
तर काल संघर्ष म्हटला होता बनवू मम्मी, तर म्हटलं नको, आज काल नको तर आज बनवला. काल त्यांनी पपई मस्त कापून दिली होती खायला, आज बनवलं पपया शेक. ही पण त्याचीच फरमाईश आहे बरं का, आणि संघर्षच आयडिया आहे. आणि पपया शेकची रेसिपी आम्ही शूट केली, तर हां, तर ती रेसिपी मी आवड निवड किचन या चॅनलवरती अपलोड करत आहे, नक्की पहा. मित्रांनो, पपया शेक खूपच छान झाला आहे आणि तुम्ही पण आमचा पूर्ण रेसिपीचा व्हिडिओ आमच्या चॅनलवरती बघू शकता. आणि खूप छान पद्धतीने बनवलं यांनी आणि छान लागतंय. आणि उन्हाळ्या दिवसामध्ये असं प्यायला छान वाटतं, हे नाही फ्रूट ज्यूस किंवा मग फ्रूट खायला. तर तुम्हाला पपया शेक कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. काम करायचं किंवा पटापटा शेक टेरेसवर. कालचं काम बाकी ना आपलं, वरती अर्ध राहिलेलं. अरे हो, ते ना आपण झाडांना हो. तर आता आम्ही आलेलो आहोत गच्चीवर, त्यांचं चालू झाले काम. चला आता मी पण काम करते. तर ही प्यायच्या पाण्याची टाकी भरलेली म्हणून ठेवली, नाही तर आता ही काढायची आणि या टाकीच्या बाजूला जी टाकी होती तिथे ठेवायची. इथे एक टाकी होती ती फुटली म्हणून खाली नेली कंपाऊंडमध्ये, तर ती जागा रिकामी झाली. तसंही त्या जागेचा तिकडचे जास्त वापर होत नाही, त्यामुळे मग तिथं आम्ही टाके ठेवतो. आणि इथे जागा मस्त रिकामी झाली तर मग इथं बसायला जागा छान होते. इथे पण खाली खूप झाडांच्या कुंड्या आणि पिशव्या होत्या झाडांच्या मातीने भरलेल्या, तर त्या काढल्या मग आम्ही काल. यांचं चालू इकडे झाडू मारायचं काम. त्यांना म्हटलं मी मारते, तर ते म्हणले नाही मी मारतो सध्या. हां, तिथं टाकायचं. वरती टेरेसवर झाडू मारलं तरी काही प्रॉब्लेम नाही. कचरा कुठे टाकावं कुठं नाही असं काही नाही आमचं. त्याच झाडांच्या कुंड्यामध्ये टाकतो आम्ही कचरा. तुम्ही ना एवढी खाट बाजूला ठेवा उचलून, मी झाडते इकडचं. हां, झाडू मारूस तर ठेवा, उभी करून घ्या. बघा किती मोठा स्पेस आहे. हां, इकडचं झाडू मी मारते. माती भरू का? हां, भरते मी माती, राहू द्या. वरती किती छान आहे, पाहणं ढग मस्त पैकी. भरला सर्व कचरा. तर आमची पूर्ण गच्ची साफसूफ झालेली आहे आता. खूप छान वाटते. फक्त एक टाकी आहे मध्ये ठेवलेली, तर ही टाकी काढली ना एकदा मग पूर्ण पट्टा छान दिसेल, आहे की नाही? हो ना, मस्त मोकळं होईल असं संध्याकाळी आलं तरी पण फिरायला वगैरे. एकदम छान वाटतं. संध्याकाळच्या वेळेला बसायला खूप छान वाटतं. आता अंधार पडत आलेला आहे त्यामुळे थोडंसं अंधार पडत आलेले नाही, अंधारच पडलेले आता ऑलरेडी. नाही, पण अजून थोडंसं आहे ना, 7 हा, वाजले. थोडंफार. हां, पण मस्त आज सकाळपासून आपली रुटीन खूप छान होती. मस्त सर्व कामं झाली आणि शेवटी पूर्ण गच्ची पण साफसूफ झाली आणि पाणी आलं ते तर खूप महत्वाचं झालं. बोरिंग चालू केली पाणी. तर मग आता आपण हा व्हिडिओ इथं संपू. हां, तर आजच्या ब्लॉगमध्ये इथेच थांबूया. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगसोबत नंदादीप लाईफस्टाईलमध्ये. तोपर्यंत बाय बाय.